पंचमी हाय नवा आता लागलीच. काय बाळाला घेऊन येते बाप्पा मोर. सांगा हो दे घेऊन येतो. आय मंगळू आई पिढा मोर. आय रातच्याला कुठं इथं जन्माला आला असतील ना देवाला सुद्धा विचारला असतील काय म्हणून जन्म दिला असं, काय म्हणून जन्म दिला असं. सांगितलं नाही कुठं आलतास ते. सांगतो की तू काय सांगितलं बेकार सोडणार आहे मला. अरे सांगावा घेऊन आलो होतो. सांग सांग लवकर सांग. अरे भूक लागली घरला जायचं जेवायचं आहे. अरे मयप्पाकडे आलो होतो. हा रातच्याला बोललेला आहे काय मायप्पाला. अरे पंचमी आहे ना व हा त्या बाळ्याला बी बोललेलं आहे तेव्हा पण. का सांगतोय काय आणि त्या मायप्पा तयार झाला का. त्याला काय झालं नाही तयार व्हायला. अरे नाही त्या बाळ्याची आई दर यायला अडकटी आणते ना म्हणून विचारलं. अरे पर बाळ्याचा बा आता देवाप्पाच ऐकणार आहे. मग बोलिलं कशा पाहिजे. पूर्णाच्या पोळीचं जेवण आहे येतो खायला. सांग की. अरे देवाप्पा आता त्या बाळ्याला शिक्षाच करणार आहे. हवा म्या काय म्हणते गुन्हे आहे वो नका नेऊ की त्या देवाप्पाकडे त्याला. येळ आली आहे त्याची आता आणि देवापानं सवता बोलिवलं आहे. पर शिक्षा करणार आहे म्हणजे काय करणार आहे. ते मला ठाव नाही. पर मला काय हवं. अरे ते गेल्यावर कळलंच की. हवा 30 मासाचा असल्यापासून मी माझ्या लेकाला मोठं केलं आहे आणि कोण कुठला तो देवाप्पा माझ्या पोराला शिक्षा करणार वय. तुला शिक्षा वाटतीया जे काही इडा पिडा आहे त्याच्या डोक्यावर ते तर काढील तो. नाही म्या माझ्या बाळूला त्याच्याकडे नाही नेऊ द्यायची. आज माझ्या वाटत आलीस तुझं बी काय खरं नाही सुंदरा. आय तू काही नवण्या करते माझ्या पायी. मग काय करू म्या या ऐकतच नाहीत माझं. आता तर देवाप्पानं रातच्याला तुझ्यावर काय केलं आणि तू हातचा निघून गेला म्हणजे म्या कुणाकडे बघायचं. माझी इच्छा नव मग काय व्हायचं ते होऊ द्या त्याच्या पुढं. वा नाही येतो तुझ्या संग. आणि ही काळ्या दगडावरची रेख आहे. रातच्याला तुला त्याच्या मोर उभं करणार म्हणजे करणार. मास्तर अ मास्तर राम राम. राम राम. तात्या तू हा. अलब बेलाब. सकाळी सकाळी तू भेटलास म्हणजे इथला दिवस चांगलाच जाणार माझा. काही बोलताय मास्तर. बरं तात्या मी आता शाळेत निघालो आहे. तू येतोयस का माझ्या बरोबर. अहो मी आज शाळेत जाऊन काय करणार मास्तर. पण तुम्ही ज्या बाळूला शिकवत होता त्यानं काय केलं ते तरी ऐका. तात्या सगळे त्या बिचाऱ्या बाळूच्या जीवावर उठले. तू आहेस की त्यात. मास्तर मी काय बोललं नाही आणि तुम्ही बी काय बोल नका मास्तर. बरं पुढे काय सांगायचं ते सांग. हा. तो देवप्पा आहे ना देवप्पा कोण.
तो गावाबाहेरचा वेडा माणूस. अहो, काय बोलता मास्तर? मग काय खोटं आहे का ते? अहो समध्या गाव ज्याच्या पाया पडतात त्याला तुम्ही येडा म्हणताय सा? तेच खरं आहे. बरं येडा तर येडा, पर मायप्पा बाळूला त्या देवाप्पाकडच घेऊन जाणार आहे. नाही नाही, माझा विश्वास नाही हो तुझ्यावर. आता कसं सांगू मास्तर तुम्हाला? भीमा भीमा इकडे, अरे इकडे. मास्तर तुम्ही शाळेत शिकवत होता ना, हा सूर्य आणि हात तू कोणता रथ? जयद्रथ. हा जयद्रथ. इकडे मास्तरांसोबत शाळेत जायचं. हा होय. पण मला एक सांग भीमा, तो मंगळू आलता ना तुमच्याकडं? होय, काल रातच्यालाच आला होता तो. काय म्हणलं मंगळू? बाला बाळूला संग घेऊन यायला सांगितलं देवप्पानं. अंगास ऐकलं का मास्तर? तात्या हे खूप गंभीर आहे हो. आता खरं वाटलं ना? येतो मी पेटल. आता पेटल. चला मास्तर. भीमा तू बाळा जा शाळेत, मी जरा जाऊन येतो. जा. हे बघा, ही सगळी पोती उचलायची आणि आतल्या खोलीत नेऊन टाकायची. काय आणि नीट ठेवा, एकावर एक. अय्यो, ही सगळी पोती आत ठेवायला का सांगतेस म्हणतो मी. अय्यो, एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का म्हणते मी. आता ही पोती ठरायली तर लोकांच्या नजरेस पडतील की. अय्य, पंच म्हणून गावचा कारभार मी बघतो, पण एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही बघा. तुमचे घरात लक्ष तरी असते का? अय्यो, घरचा कारभार तुम्ही सांभाळता म्हटल्यावर कशाला लक्ष द्यायचं म्हणतो मी. औवा, ही सगळी पोती आत का ठेवतायत? अय्यो, हळू बोल की रे गुंडप्पा. अरे गुंडू, गोऱ्या सरकारनं सगळ्या गावातून धान्याचा कर वसूल करायचा सांगितलाय बघ. हो, पण आपण का पोती लपवतोय? अय्यो, अरे लपवत नाही रे, सुरक्षित ठेवतो धान्य सगळं बघ. आणि हे कोणाला सांगायचं नाही आपल्या वाड्यात किती धान्य ते. अय्य, गावाचं मला नाही माहित, मला जेवायला मिळणार ना. अय्यो नन्न कुसू, 3 वर्ष पाऊस जरी नाही पडला ना तरी फरक पडत नाही बघ आपल्याला. अय्यो गुंडप्पा, आपण काय करतो? आपण कर भरतच नाही बघ. गावकरी जे धान्य आपल्याला आणून देतात कर भरण्यासाठी म्हणून, त्यातूनच आपण आपला कर भरून टाकतो बघ. म्हणजे उद्या बाळू आणि त्याच्या घरचे येणार की का आपल्याकडे धान्य मागायला? होय येणार की, पण मग गुंडू काय सांगणार त्यांना? हेच की आपल्याकडे धान्य नाहीत म्हणून. अय्य अय्य, मोठा होणार माझा लेक, मोठा होणार. म्हणूनच म्हणतो नाही जाणार मी शाळेत. अय्यो, तू शाळेत नाही गेला गुंडप्पा तर मास्तरांनी काय करायचं रे? मी काय म्हणते, त्या मास्तरला तेवढा ताब्यात ठेवा. तो फार बोलत असतो. अय्यो, बोलतो असं नाही बोलायचं, बडबड करतात ते, असं आदराने बोलायचं बघ. यच्चंद्रमसि यच्चान्नो तत्तेजो विद्धि मामकम्. नमस्कार करतो बाळप्पा. या मास्तर, आज कसं काय यानं केलं? बाळप्पा, गावात तुमच्याविषयी होणारी उलट सुलट चर्चा ऐकून मला इथे यावंच लागलं. आपण कानाडोळा करायचा मास्तर. इतके दिवस तेच केलं बाळप्पा, पण आता मला नाही सहन होते. मला जी गोष्ट ठाऊक आहे ती तुम्ही सगळ्यांना सांगून का टाकत नाही? ती येळ अजून आली नाही मास्तर. म्हणून तोपर्यंत सगळ्या लोकांना सहन करायचं का? त्यात त्यांची काय बी चूक नाही. त्यासनी वाढ दावणारा भेटलाच नाही. आपल्या बालमूर्तीचे मंगल चरित्र घडताना पाहत राहावेसे वाटते.
काय खूळ चालवलं हे मास्तर? मयप्पा, अरे तुलाच भेटायला आलो होतो. मास्तर हो बघा, बसा की. नाही नाही नको, शाळेत मुलं वाट बघताय. तुम्हा दोघांशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं म्हणून आलो होतो. सुंदरा, यासनी बी याड लागल्या. अरे बाळाच्या पाया पडत होती. हो काय आहे मास्तर, लहान पोर आहे ते. धावत पळत आलाय मास्तर, पाणी प्या. आपल्या हातून मिळालं म्हणजे तीर्थच आहे हे. मास्तर, तुम्हाला बी देवापाकडे घेऊन जायची आली आहे. ह मास्तर, तुम्ही ह्यांचं काय बी मनावर घेऊ नका जी. मायाप्पा, बाळूची आई, देवाप्पाकडे बाळूला घेऊन जायचा तुमचा निर्णय चुकीचा आहे. अंजी, तुमच्या पतूर वार्ता आली म्हणायचं. मास्तर बरं झालं तुम्ही आलायसा ते. अहो बघा की, हे कोणाचं ऐकतच नाहीत. मास्तर, हेच सांगायला आला असाल तर माघारी फिरा. तुझ्या घरातूनच नाही, या गावातूनच निघून जाणार आहे मी. मला सहन होत नाही इथल्या लोकांचा मूर्खपणा. पण तुम्ही या बालमूर्तीला जपायला पाहिजे. तुम्ही त्याच्याशी असं वागून त्याची विटंबना करता आहात. अरे माझं घर आहे, माझा लेख आहे. या ठरविल काय करायचं ते. निघा तुम्ही. मास्तर, माझं मालक असं नाही हाय, पर काय डोसक्यात शिरला हाय ठाव नाही. मी हा तुमची माफी मागते पाहिजे तर. नाही नाही माऊली, मग तुम्ही का माफी मागताय? आणि मी कोण आहे माफ करणारा? नाहीतरी मी आता हे गाव सोडून निघूनच जाणार आहे. त्या रात्रीला काय होईल ते तुमच्या कानावर येईलच. तुम्ही नका काळजी करू. ही शुभवार्ता कानावर पडेपर्यंत घरी जाऊन स्नान करून श्री गुरुदत्तांचे पारायण करीत बसणार आहे मी. याला म्हणतात नशीब. इथं घासतोय दिसरात तरी काहीच व्हायना. गावात खायला दाणं नाही तर बाय बापड्यांना झोप येईना. आणि इथं बाप लेक दुपारचं खाऊन सुखाची झोप घेताय का? अक्का, ओ अक्का. ओ यो, दुपारची जरा झोप घ्यावी म्हटलं तरी झोपू देत नाही बघा तुम्ही लोक. जा बरं तू, आणि जाताना ते दार लावून घे नीट. अव इथं मी एवढा उड्या मारित आलो त्याचं काही नाही तुम्हासनी. अव साखर आणा, लाडू आणा, पेढ आणा. येत त्या तुझ्या लग्नाचं कौतिक नाही बघ मला. माझ्या लग्नाचं नाही, तुम्हाला जे पाहिजे आहे ते घडतंय. हं? ए बाबा, काय सांगायचे ना ते लवकर सांग आणि जा एकदाच. हा, तो देवप्पा शिक्षा करणार आहे त्या बाळूला, आणि त्यासाठी त्या बाळूला बोलून घेणार आहे. अय्यो अय्यो, काय सांगतोस काय रे तात्या? अय्यो महादेवा, महालिंगराया, पावलास की रे पावलास. इंद्री, अहो अहो उठा. अय्यो अय्यो, उठा की हो, उठा की जरा. माझ्या पोटावर बसा ना. उठा की. अय्यो काय झाले? आभाळ कोसळले का गोरा सरकार परत आलं गावात? अय्यो हा तात्या काय सांगतो ते ऐका तरी. अहो येत्या पंचमीला तो देवप्पा शिक्षा करणार आहे त्या बाळूला. माझी तर झोपच उडाली की रे. अक्का, आता तरी तोंड गोड करा की. अय्यो, मी काय सांगतो ते ऐक की रे तात्या आधी. मग कर की रे तोंड गोड. नाही अक्का, घेऊन तर येते ना तवर. अय्यो जा ना की, जीव घेईल माझा. अरे तात्या, त्या बाळूला शिक्षा होणार खूप दाडात. कोणाला कळणार ते?
मग तो कार्यक्रम इथं वाड्यावर ठेवायचा का? चालेल चालेल. यो मी काय सांगतो ते ऐक की रे तात्या. सगळ्या गावाला गोळा कर. सगळ्या गावाच्या समोर शिक्षा झाली पाहिजे बाळूला. हा तुम्ही बघाच, मी समजा गाव गोळा करतो. अक्का अक्का द्या. आणि एकदा त्या बाळूला शिक्षा झालीये की मग त्या देवप्पाकडे बघू आपण. बाळू इकडे ये. अरे तुला एवढं बोललं तरी काय बी वाट ना. बा बोला ते होय. वय तेच. आता म्या काय करू? तू सांगितलं आहेस ना, काय बी बोलायचं नाही, काय बी करायचं नाही. मग आता म्या काय सांगते ते बी ऐक. मी सामान बांधायला घेते, तू गंगीकडे जा राहायला. म्या का घर सोडून जाऊ? अरे मग तो देवप्पा शिक्षा करणार ती सोसणार आहेस वय. ऐक की रे बाळू, किती हटवादीपणा करतो आहेस. आता काय पळून जाऊ का पाय लावून? अरे ह्याला पळून जाणं नाही म्हणत. जरा आठवडाभर महिनाभर राहिलास तिथं तर काय बिघडल का? इथं म्या पुण्यात आल्यावर समती गोड वागणार आहेत का? अरे तसं नव्ह, पण लोक इसरून तर जात्याल. ऐक की रे बाळू. मला काय, म्या जातो. पर गंगीत आहे दाजी ग बसत्याल का? बाना त्यासनी कसं हाकललंय तू पाहिलंच ना? वय काय करावं रे बाळू आता. त्या देवपाची इच्छा आहे ना, आणि बाला बी तेच वाटतं या. मग पळून जाय ना ग. तुझं पटतंय रे बाळू मला, तर म्या तरी काय करू. आईचं काळीज आहे ना व माझं. जे हाय त्याला डावलून मोहर जायचो, आणि तिने पाठ नाही सोडली तर? ते बी खरंच आहे म्हणा. मला एक कळत नाही का मला काहीच कळत नाही. वय नव तू बी तसंच बोल आणि हे बी बोलतातच की. या आडानी हाय समजलं. बाळूला असं म्हणायचं नव्हतं. पांडुरंगाचं नाव घेतीस, हलसिद्धनाथांचं नाव घेतीस, मग त्यासनीच काळजी करू दे की. तू कशा पायी काळजी करतेस? भीमा बघितलं नव कसा बोलतोय ह्यो. स्वतःला लई शाणा समजतोय, दुसरं काय. बघतोस तुझ्याकडं. आय हवा. अरे काय झालं. बा बघ कसं करतोय. हवा हा काय होते तुम्हासनी. उद्या चला वैद्याला धावून यायचं का? नाही, मला काय नाही झालं. त्या देवपाकडे जाऊन आल्यापासून डोकं दुखायला लागलं आहे बाच. तपास तू खाशील 2 टंक. हवा फडक्यात हाय तवर धावून येऊ वैद्याला. उद्याच्याला काही भलतं सलतं झालं म्हणजे. या जे सांगतो ते तुम्ही ऐकलं ना, तरी समजा बरं होईल. हो काय नाही ऐकलं तुमचं. समजासनी कर द्यायचा हाय. हाव आहे ना व? वय पण आता त्याचं काय. आपल्या घरात जे द्यायचं आहे बाजूला काढून ठेवलंय म्या. त्याला तुम्ही हात लावू नका. पण लोक उपाशी आहेत गावात. असं झालं तर मोर गाव बी सोडून जात्याल ते. हेच ते म्या कमवलेलं तुम्ही समजा गावाला वाटणार वय. हवा हे तुम्ही बोलतायसा. गावातली समधी आपलीच आहेत की. असं म्हणत कवा बी कधी बी कोणाला मदत लागली की तुम्ही नाही म्हणाला नाहीसा. आणि आता असं का वागताय. तो पंच वाईट टाकाय निघाला. गावाला होतं का पद्धतीला माझ्या माग. मग पंचाच्या बाजूने का बोलायला लागला हायसा. मला आता कळून चुकल्या.
सरपंच देवप्पा भली माणसं आहेत. हवा आय गपना बाण हाय ऐकायचा